नमस्कार मित्रांनो, 1 सप्टेंबर पासून बँकिंग संदर्भात महत्त्वाचे बदल होणार आहेत। तर मित्रांनो, रोजच्या रोज आपला प्रत्येकाचा बँकेशी संबंध येत असतो। मग कुठले UPI पेमेंट असो, डेबिट कार्ड असो, क्रेडिट कार्ड असो किंवा बँकिंग संदर्भात बँकेत जाऊन काम करणे असो, तर अशा सर्व प्रकारच्या कामांमध्ये आपला हा संबंध बँकेशी येत असतो। मग या बँकेसंदर्भातील महत्त्वाचे 9 नियम या ठिकाणी बदलणार आहेत। तर मग कोणकोणते जे 9 नियम आहेत की जे 1 सप्टेंबर महिन्यापासून या ठिकाणी बदलणार आहेत। मग 1 सप्टेंबर पासून या ठिकाणी नियमांमध्ये बदल होणार आहे। मग त्यामुळे सप्टेंबर महिन्यात कोणत्याही प्रकारचा खर्च करताना तुम्ही या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, आपण बघूयात की सर्वप्रथम IDFC बँक क्रेडिट कार्ड नियम। IDFC बँकेने आपल्या क्रेडिट कार्ड पेमेंटच्या नियमांमध्ये बदल केले आहेत। यात आता नवीन पेमेंट अमाउंट आणि पेमेंटच्या वेळेची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे। हे नियम सप्टेंबर महिन्यापासून लागू होणार आहे। HDFC बँक क्रेडिट कार्डचे नियम। HDFC बँकेने क्रेडिट कार्डच्या लॉयल्टी प्रोग्राममध्ये काही बदल केले आहे। बँक याबाबत सर्व माहिती ग्राहकांना ईमेलद्वारे देणार आहे। मग पुढचा नियम आहे बँकिंग संदर्भातला IDBI बँक FD डेडलाईन। IDBI बँकेने उत्सव स्पेशल FDचा कालावधी वाढवला आहे। FDची व्हॅलिडिटीची तारीख 30 सप्टेंबर 2024 पर्यंत करण्यात आलेली आहे। मग यात 300 दिवस, 375 दिवस, 444 दिवसांच्या FDचा समावेश आहे। याचसोबत 700 दिवसांच्या FDचा ही या ठिकाणी समावेश आहे। तर पुढील बँकिंग संदर्भात नियम आहे इंडियन बँक FD डेडलाईन। इंडियन बँकेने 300 दिवसाच्या FDवर व्याजदर 7.0.5% निश्चित करण्यात आले आहे। या योजनेत सुपर सिनियर नागरिकांना व्याजदर 7.80% देण्याचा निर्णय घेतला आहे। तसेच या योजनेची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवली आहे। पुढील महत्त्वाचा नियम आहे बँकिंग संदर्भात मित्रांनो पंजाब आणि सिंध बँक FD डेडलाईन। पंजाब आणि सिंध बँकेच्या 222 दिवसाच्या FDचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे। आता या योजनेत गुंतवणुकीची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2024 करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, SBI अमृत कलश योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे। या योजनेत सर्वसामान्य नागरिकांना 7.10% व्याजदर, ज्येष्ठ नागरिकांना 7.60% व्याजदर मिळते। पुढील महत्त्वाचा नियम आहे रुपे कार्ड रिवॉर्ड पॉइंट्स। नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने नवीन निर्देश दिले आहे। या अंतर्गत रुपे क्रेडिट कार्ड आणि UPI व्यवहाराच्या फी रिवॉर्ड पॉइंट्स किंवा इतर लाभांमधून कापणार नाही। हे नियम 1 सप्टेंबर 2024 पासून लागू होणार आहे। क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल। RBIने क्रेडिट कार्ड युजर्ससाठी नवीन नियम लागू केले आहेत। यामध्ये कार्ड नेटवर्क सोबत तुम्ही इतर कोणत्याही कॉन्ट्रॅक्टवर सही करू नये। त्यामुळे इतर नेटवर्क युजर्सना क्रेडिट कार्डचा वापर करण्यापासून थांबवू शकतात। हे नियम 6 सप्टेंबर पासून लागू होणार आहे। तसेच मित्रांनो, सप्टेंबर महिन्यामध्ये बँकेंना 15 दिवस देशभरात सुट्टी राहणार आहे। तरी मित्रांनो, अशा प्रकारचे महत्त्वाचे नियम या ठिकाणी बँकिंग संदर्भात बदललेले आहेत। 1 सप्टेंबर पासून बदलणार आहेत। त्यामुळे आपल्या खर्चावर तसेच आपल्या व्यवहारावर या ठिकाणी परिणाम होणार आहे। तरी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।